जेवढा इंडियामध्ये 50,000 ते 1,00,000 रुपये कमवणाऱ्या माणसाला पीएफ नसतो ना, त्याच्यापेक्षा डबल पीएफ म्हटलं तरी चालेल. दुबईमध्ये एक लेबर म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये, कुठं वाळू भरणारा, कुठं ते काय का ते व्हॉट एव्हर जे काही कन्स्ट्रक्शन मध्ये विटा उचलणं, कारपेंटर, मेशन, हे सगळे काम करणाऱ्यांचा पीएफ त्याच्यापेक्षा जास्त असतोय दुबईमध्ये. होय. रामराम मंडळी, कशात मजेत आहात ना? मजेत असेलच हो. तुमच्यावर रवी एरंडे घेऊन आलाय नवीन व्हिडिओ. तर रे म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की दुबईमध्ये आपल्या इंडियामध्ये जसा पीएफ कट होतो, प्रत्येक नाही का चांगले जे प्रोफेशनल जॉब असतात त्या फील्डमध्ये, तर दुबईमध्ये होतो का? आणि तो जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. लेट सी. तर मंडळी, इंडियामध्ये पीएफ कसं कॅल्क्युलेट केला जातो? फॉर एक्झाम्पल, मी एखाद्या कंपनीमध्ये कामाला आहे आणि तिथे मला समजा सॅलरी आहे 20,000 रुपये, तर माझा पीएफ 2,000 रुपये कटणार आणि मला इन हँड 18,000 येणार. हे आपल्या इंडियामध्ये चालतं. दुबईमध्ये तसं असतं का? दुबईमध्ये महिन्याला पैसे कट होतात का आपल्या सॅलरीतून पीएफसाठी? तर तसं नाही आहे. ही सिस्टम थोडी वेगळी आहे, ती मी तुम्हाला कंटिन्यू सांगेल. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला इझिली कळेल की दुबईमध्ये कशा प्रकारे पीएफ सिस्टम असते किंवा दुसरं काय असतं. पैसे मिळतात आणि चांगले पैसे मिळतात. जर तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असेल, तुम्हाला बेसिक वरती ते डिपेंड असतं. ते मी तर दुबईमध्ये कसं असते माहिती आहे का? दुबईमध्ये फॉर एक्झाम्पल, आता मी ॲव्हरेज सांगतोय तुम्हाला. ॲव्हरेज सॅलरीबद्दल आपण आज डिस्कस करतोय, कारण इंडियाची सुद्धा आपण ॲव्हरेज 20,000 पकडली, तर दुबईची आपण पकडू 2,000. फॉर एक्झाम्पल, ज्याचे 2,000 दिरहम सॅलरी असेल महिन्याला, तर त्याचा बेसिक सॅलरी ही कमीत कमी 1,200 दिरहम असते. 1,200 दिरहम पकडू. फॉर एक्झाम्पल 1,200 ही त्याची बेसिक सॅलरी आहे. मग त्या हिशोबाने आता पीएफ मिळतो का? तर नाही, पीएफ नाही मिळत. तर त्याला एक बोलतात की ग्रॅज्युएटी मिळते. ग्रॅज्युएटी कधी मिळते? ज्यावेळेस आपण 2 वर्ष कंप्लीट करू. 2 वर्ष कंप्लीट करून ज्यावेळेस आपण समजा फॉर एक्झाम्पल आपण कंपनी सोडतोय, तर आता ते आपल्यावर डिपेंड असतं. आपण 2 वर्ष केल्यानंतर पुढे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करू किंवा कंपनी सोडू. जर आपण कंपनी सोडतोय तर आपली फुल अँड फायनल सेटलमेंट केली जाते. तर त्या फुल अँड फायनल सेटलमेंटमध्ये आपल्याला ती ग्रॅज्युएटी मिळते. आपण 2,000च्या हिशोबाने पकडतोय, तर 2,000चं समजा फॉर एक्झाम्पल आता माझी 2,000 सॅलरी आहे, तर त्या हिशोबाने मी माझा कॉन्ट्रॅक्ट संपेपर्यंत मला किती पैसे मिळतील ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. थोडक्यात. आणि तुम्हाला अक्षरशः आश्चर्य होईल की एवढे मोठे अमाऊंट मिळते फक्त 2 वर्षामध्ये. तेवढा पीएफ आपल्याला इंडियामध्ये मिळत पण नाही, तेवढी अमाऊंट इथे मिळते. सांगतो. 2 वर्ष मी काम केलं. 2 वर्षाची माझी ॲन्युअल लिव्ह 2,000 फुल पगार मिळणार मला 2 वेळा. 4,000 ते झाले. प्लस मी 2 वर्षानं समजा घरी चाललोय, तर माझे फ्लाईटचे तिकीटचे 1,500 पकडा. 1,500 त्याच्यामध्ये टाका. किती झाले? 4,000. 5,500 रुपये ते झाले. 5,500 झाले. आता येऊया ग्रॅज्युएटीकडे. ग्रॅज्युएटी कशी होते? फॉर एक्झाम्पल, आपली बेसिक सॅलरी आहे 1,200 दिरहम आणि आपण 2 वर्ष कंपनीत काम केलं, तर 1,200च्या हिशोबाने 2 वर्षाचे कॅल्क्युलेशन करून ग्रॅज्युएटी तुमची होते 16,080 रुपये. तुम्ही कोपऱ्यात पाहू शकता, मी ऑनलाईन दाखवले तुम्हाला करून. 1,680 रुपये ते पकडा. 1,680 प्लस 1,500 तुमच्या फ्लाईटच्या तिकीटचे, प्लस 2,000 2 वर्षाचे, किती झाले? 7,100 दिरहम अप्रॉक्सिमेटली होतात. तर त्याचं इंडियन करन्सीमध्ये किती होतात? करा. 7,100 गुणिले 22.5, मला वाटतं 1,60,000 प्लस होतील काहीतरी. तुम्ही मला सांगा, इंडियामध्ये तुम्ही 2 वर्ष काम करताय. 2 वर्ष काम करून तुम्हाला ह्या सॅलरीच्या बेसवरती तुम्हाला 1,60,000 रुपये तुमचा पैसा बाजूला निघेल का? दुबईमध्ये निघतो. होय. आणि दुबईमध्ये तुम्ही जेवढी जास्त वर्ष काम कराल तेवढा पैसा वाढत जातो. आता काही लोक अक्षरशः 10 12 वर्ष काम करतात आणि ज्यावेळेस ते पीएफ म्हणजे नाही का त्यांचा फुल अँड फायनल सेटलमेंट घेऊन जातात ना, त्यावेळेस ती एवढी बोलतात ना अमाऊंट असते ना, की ते आरामात इंडियामध्ये काहीतरी स्वतःचा बिझनेस चालू करतील. होय, असं होतं. आणि हे लेबर लोकांच्या बाबतीत सुद्धा यायचं आहे. लेबर लोक सुद्धा इथे भरपूर वर्ष कंटिन्यू काम करून त्यांची फुल अँड फायनल सेटलमेंट जेव्हा घेऊन जातील ना, त्यावेळेस लाखोच्या घरामध्ये पैसे असतात. लाखोच्या घरामध्ये. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की दुबईमध्ये जरी आपण नॉर्मल जॉब जरी केला, तरी आपण फुल अँड फायनल सेटलमेंटला ज्यावेळेस जाऊ ना, त्यावेळेस लाखोमध्ये खेळणार आहे. लाखोच्या घरात पैसा येणार आहे. आणि हे होतं, सगळ्यांच्या बाबतीत होतं. मग ते लेबर असो, प्रोफेशनल, व्हाईट कॉलर, ब्लू कॉलर, कोणत्याही फील्डमध्ये असू द्या, ते सेटलमेंटला जातील त्यावेळेस लाखोच्या घरामध्ये खेळणार. हा विषय असतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो की दुबईमध्ये
पी एफ कटतो ग्रॅज्युएटीच्या दरामध्ये, ग्रॅज्युएटीच्या स्वरूपामध्ये तो बाजूला जातो, तो पी एफ असतोय आपल्या इंडियाच्या ह्याच्यात सांगायचं झालं तर. आणि हा तुम्हाला हे सांगायचं होतं की बाबा लेबर जरी असला तरी त्यांचा पी एफ कटतो. आपल्या इंडियामध्ये लेबर असतात त्यांचा पी एफ मला वाटते कदाचित कटत नाही. कदा काही लोकांचं जे वर्किंग असते ते वीकली असते, मंथली असते आणि ते त्यांचं दिवसावर असते. पी एफ मला वाटत नाही कटत असेल, कदाचित कटत असेल, परंतु इथे कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही जा तुमचा हे अशा प्रकारे तुमचा पी एफ हा कटत जातो. जर तुम्हाला ही माहिती अवश्य वाटलं असेल की बाबा माहिती पूर्व आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नृत्यावर. टाटा बाय बाय, सी यू.